नमस्कार मित्रांनो, आज आपण उपवासासाठी साबुदाणा पापड करतोय. तर पापड करण्यासाठी साबुदाणा रात्रभर भिजवून घ्यायचा, नंतर मॅशरने मॅश करून घ्यायचा. उकडून साल काढून घेतलेला आलू यामध्ये ॲड करायचा, ते पण मॅश करून घ्यायचा, एकत्र करून घ्यायचं. नंतर उपवासाला जिरे तुम्ही खात असाल त्यामध्ये जिरं टाकायचं. सोबतच 1 चम्मच मिरची पावडर, चवीनुसार मीठ उपवासाचे, हे सर्व टाकून एकजीव करून घ्यायचं. मस्त मळून घ्यायचा, डो तयार करायचा. कोणत्या पण 2 पॉलिथिन घ्यायच्या, त्यावरती थेंबभर तेल लावून घ्यायचं. केलेला गोळा त्यावरती ठेवायचा, त्यावरतून दुसरी पॉलिथिन ठेवायची. वाटीने किंवा बेलण्याने किंवा हाताने थापून घ्यायची किंवा फैलवून घ्यायची. पापड तयार करायचे. नंतर कडक उन्हामध्ये 2 दिवस वाळवायचे. खणखणीत वाळल्यानंतर तेलामध्ये पापड सोडून पापड तळून घ्यायचे. तर रेडी झालेले आहे वर्षभर टिकणारे उपवासाचे पापड. नक्की एकदा तरी ट्राय करा. डिटेल व्हिडिओ चॅनलवरती देऊन आहे, नक्की पहा. थँक्यू.